झी 24 तास, एक पाऊल पुढे. म्हणजे एक प्रकारे आपण पाहिलं तर कोळसा खाण म्हणजे जमिनीच्या खाली, आदर्श किंवा कॉमनवेल्थ गेम्स जमिनीच्या वर, तर 2G म्हणजे अवकाशात, म्हणजे पाताळ, पृथ्वी आणि अवकाश या तिन्ही गोष्टीत UPA 2 सरकारनं फक्त घोटाळे केले. याविषयी आम्ही ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांच्याशी चर्चा केली. बघूया त्यांनी काय विचार व्यक्त केले. या घोटाळ्यांनी यांची रक्कम किती हा मुद्दा वादाचा आहे, कारण त्या अतिरिक्त पद्धतीने त्या रकमा सांगितल्या जातात. 1,76,000 कोटी, 1,86,000 कोटी अशा रकमांचे घोटाळे ते नाहीयेत. परंतु समजा तो वादाचा मुद्दा आपण ठेवला तरी पण ते घोटाळे आहेत आणि त्याच्यामध्ये काही गंभीर भ्रष्टाचार झालाय आणि तो भ्रष्टाचार या सरकारच्या कारकिर्दीत झालेला आहे आणि या सरकारच्या कारकिर्दीतच तो उघड झालेला आहे. त्यामुळे नक्कीच त्यांच्या प्रतिमेवरती फटका बसलेला आहे. त्या प्रतिमेवरचा फटका प्रत्यक्षात त्यांना निवडणुकीमध्ये दिसून येईल आणि त्या निवडणुकीमध्ये मागच्यासारखं म्हणजे 2009 प्रमाणे त्यांना 206 जागा मिळतील असं मला अजिबात वाटत नाही. तरी सुद्धा गंमत अशी आहे की विरोधी पक्षांची स्वतःवरतीच श्रद्धा नाहीये आणि त्याच्यामुळे आत्ता सुद्धा ते कधी अविश्वास ठराव आणत नाहीयेत. खरं म्हणजे आत्ता हे सरकार अल्पमतात आहे, ते सहजपणे अविश्वास ठराव आणू शकतात आणि सरकार पडू शकतं, पण त्यांनी अजून तरी आणलेलं नाही कारण त्यांचा स्वतःवर विश्वास नाही. अंमलबजावणीतले घोटाळे आणि घोटाळ्यांपेक्षा सुद्धा ह्या सरकारचं दुसरं नाव घोटाळा आहे की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण UPA 2 मध्ये झाली. अभय देशपांडे काय सांगाल? या घोटाळ्यांबद्दल तर सरकारचं म्हणजे UPA 2चं वैशिष्ट्य घोटाळे हेच नोंदलं जाईल. कारण UPA 2 मध्ये बाकीचे काही मला वाटतं आता पुढच्या वर्षभरात काय करतात बघूया, पण आतापर्यंत जर घोटाळ्याचं सरकार हेच म्हणून आलं. या घोटाळ्याचं जसं श्रेय काँग्रेसला जात आहे तसंच घोटाळे उघडकीला येण्याचं श्रेय पण त्यांनाच द्यावं लागेल. कारण RTI नावाचं एक अमोघ अस्त्र त्यांनीच लोकांच्या हातात दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं घोटाळे येत आहेत. मागासचा जो विषय सांगतो मी, घोटाळे आणि आर्थिक धोरणाचा म्हणजे आपल्या याच्या आधीच्या सेगमेंटचा संबंध असा आहे की त्यावेळेस मी म्हटलं की सोशल सेक्टरवरचा खर्च वाढवला पण रेव्हेन्यू किंवा सरकारचं उत्पन्न वाढवलं नाही. ते उत्पन्न का वाढवू शकलं नाही? तर जिथे आपण 2G स्पेक्ट्रम असेल, जिथे आपण ऑक्शनमध्ये गेलो असतो किंवा लिलाव पद्धतीने ते दिले असते तर फार मोठ्या प्रमाणात सरकारकडे पैसा उपलब्ध होऊ शकला असता. कोळसा घोटाळा असेल, कोळसा घोटाळा आपण डायरेक्ट ब्लॉक अलोकेशन केलं, त्याऐवजी तिथे पण ऑक्शनचा आपण घेतला असता पर्याय, तर तिथे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकला असता. हे सगळं न करता कुठलीही पारदर्शक पद्धती न अवलंबता या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. त्यामुळे मग कोल, रेल, खेल असे एक एक पाठोपाठ म्हणजे आता नावं संपत चालली आहेत. या सगळ्या घोटाळ्यामुळे UPA 2नी म्हणजे आता मगाशी मनरेगाचं म्हणालात तुम्ही, पण मनरेगाचं मला वाटतं की एवढा बोजवारा उडालेला नाहीये. महाराष्ट्रात आपल्याला त्याचे परिणाम फारसे जाणवत नसतील कारण आपल्याकडे रोजगार हमी योजना होती पूर्वी, त्यामुळे आपल्याला फारसा फरक जाणवला नाही. पण मनरेगा अनेक राज्यांमध्ये खूप चांगली यशस्वी झालेली आहे आणि मनरेगामुळे मजूर तिकडे जातोय, त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीला मजूर मिळत नाही असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामुळे मनरेगा ही परिस्थिती अभय देशपांडे महाराष्ट्रात असेल, परंतु संपूर्ण UPA भारताचा जर विचार केला तर मनरेगा ही एक संपूर्णपणे यशस्वी योजना होती असं आपण म्हणाल. त्यामुळे रोजगाराची एक मला वाटतं ॲश्युअर्ड ज्याला एम्प्लॉयमेंट असतो एक साधन उपलब्ध झालं, हा बेस असतो. म्हणजे आपण म्हाडाच्या घराच्या किमती बेस ठरवतो आपण, त्या वाढल्या की खुल्या बाजारातल्या घराच्या किमती पण वाढत जातात. तसं ॲश्युअर्ड रोजगार असेल आणि त्याचा जर बेस ठरलेला असेल मिनिमम वेजेसचा, तर त्याचा परिणाम इतर व्यवसायातल्या रोजगारावर होतो. प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे, तो म्हणजे अनेक गोष्टी हे सरकार राबवू शकलं नाही, आपल्या सहयोगी पक्षांना पटवून देऊ शकलं नाही. ती सर्वात महत्वाची गोष्ट होती म्हणजे अन्न सुरक्षा कायदा. 1,24,000 कोटींची तरतूद याकरता करण्यात आलेली आहे आणि त्याला शरद पवारांचा सक्त विरोध आहे. असे अनेक आपण कायदे सांगू शकतो. निर्भया या संदर्भातला संपूर्ण अंमलबजावणी लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत करायची निवडणुका होऊन गेलेल्या असतील. म्हणजे एक प्रकारे हे सगळ्या गोष्टी सरकार करू इच्छितं, परंतु ते राबवण्याएवढा आता त्यांच्याकडे वेळ नाही आणि राबवण्याएवढी सक्षमता त्यांच्यामध्ये नाही. मला वाटतं शरद पवारांचा विरोध अन्न सुरक्षा कायद्याला नाहीये, तर त्या कायद्यामध्ये कोणाला लाभ द्यावेत म्हणजे देशातल्या 70 कोटी जनतेला म्हणजे BPL खालच्या किंवा दारिद्र्य रेषेखालच्या गरीब लोकांना स्वस्तात धान्य देणं आपण समजू शकतो. परंतु 70% लोक जर तुम्ही त्याच्यामध्ये आणणार असाल आणि जे धान्य म्हणजे साध्या गव्हाचं उदाहरण घ्या की जो गहू तुम्हाला खरेदी करण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 17 रुपये साधारणतः लागतात, तो तुम्ही 2 रुपयात देणार आहात. तर हा 15 रुपयाचा जो फरक आहे तो गरीब लोकांसाठी नक्कीच उचलायला पाहिजे. परंतु तो तुम्ही जर जे गरिबीच्या कक्षेत मोडत नाहीत
म्हणजे मी गरिबीची कक्षा म्हणजे आपण 35 रुपयाची नाही. हा ती सांगत नाहीये, पण सर्वसाधारणपणे जो वर्ग अफोर्ड करू शकतो, ज्यांना परवडू शकतं, त्यांना सुद्धा हे 2 रुपयांनी धान्य देण्याची मला वाटतं गरज नाही. त्याच्यासाठी 1.25 लाख कोटी रुपये आपण खर्च करणार आहोत. त्याच्यामुळे आपला आत्ताच्या बजेटमध्ये 25,000 कोटींनी वाढणार आहे. तर या सगळ्याच्या योजनांमधल्या अंमलबजावणीमध्ये योजनांचं स्वरूप चांगलं आहे. म्हणजे सर्व शिक्षा अभियान चांगलं, योजना चांगली आहे. राईट टू एज्युकेशन योजना चांगली आहे, त्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये किंवा आपण राईट टू इन्फॉर्मेशन सुद्धा. परंतु अभय देशपांडे, राईट टू इन्फॉर्मेशन यामध्ये सुद्धा जवळपास 25 राईट टू इन्फॉर्मेशन अशा माहितीच्या अधिकाराच्या कार्यकर्त्यांचे या देशात मागच्या 4 वर्षात खून करण्यात आले. हे सुद्धा बघण्यासारखी गोष्ट आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, परंतु वेळ संपवण्यापूर्वी नेमकं या UPA 2च्या सरकारात 4 वर्षाच्या काळात देशाच्या मुठीत काय आलं पाहूया. बघा, देशाच्या मुठीत काय आहे. देशातील 45% दे कॅन अफोर्ड ओनली सायकल, त्यांच्याकडे फक्त सायकल असू शकते. फक्त 5% लोकांकडे कार घेण्याची क्षमता आहे. 9.5% जनतेकडे संगणक किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आहे. देशातील 3% जनतेकडे इंटरनेटसह कम्प्युटर किंवा लॅपटॉप आहेत, इंटरनेटवरून ते व्यवहार करू शकतात. देशातील 20% जनतेकडे रेडिओ आहे. देशातील 63% जनतेकडे टेलिफोन किंवा मोबाईल फोन आहे. 53% जनतेकडे मोबाईल आहेत, का त्यांच्या कानाला मोबाईल लागलेले आहेत. मोबाईलचं पेनिट्रेशन किती मोठे आपण पाहिलं असेल. टेलिव्हिजन सेट ज्याच्यावरून तुम्ही हा कार्यक्रम बघताय त्याच्यापेक्षा सुद्धा कानाला लागलेले मोबाईल जास्त आहेत, याची जाणीव सर्व माध्यमांनी घेतली पाहिजे. देशातील 18% जनतेकडे मात्र यापैकी काही नाही. पुन्हा एकदा बघा, देशातील 18% जनतेकडे ना सायकल आहे, ना मोबाईल आहे, ना गाडी आहे, ना AC आहे, ना पोटात अन्न आहे. UPA 2 या सरकारच्या एकूणच जमा खर्चाचा ताळेबंद मांडायचा असेल तर हा शेवटचा 18% वर्ग हाच अत्यंत महत्वाचा असणार आहे. आणि म्हणूनच आम्ही आपल्याला प्रश्न विचारला होता की हे सगळं लक्षात घेता UPA सरकार, आजचा रोखठोक प्रश्न जनमताचा कौल आजमावण्यासाठी होता, UPA सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येईल का. 94.44% लोकांना असं वाटतंय नाही. ठामपणे लोक म्हणतायत नाही. लक्षात ठेवा, ठामपणे लोक म्हणतायत नाही. आणि 5.56% लोकांना असं वाटतंय हो, ते सत्तेत येऊ शकतील. म्हणजे एकूणच जनमताचा कौल जो आता आहे तो UPA 2 सरकारच्या विरोधात आहे. अर्थात विरोधी पक्ष याचा फायदा कितपत घेऊ शकतात हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. त्याचाही वेध आपण कधीतरी घेऊ. पण हा कार्यक्रमाचा शेवट करताना मी पुन्हा वेळ अत्यंत थोडा तरी जातो अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, UPA 2 सरकारच्या 4थ्या वाढदिवसाला तुमची शेवटची प्रतिक्रिया. शेवटचं एवढंच सांगेन मी की हा पोल आपला आत्ताचा जो आहे या सरकारच्या परफॉर्मन्स बद्दलचा आहे. सरकारकडे अजून एक वर्ष आहे. इंग्रजीमध्ये एक छान म्हण आहे की स्टिच इन टाइम सेव्ज 9. या 9 वर्षात जे घाण केलेली आहे ती साफ करण्यासाठी आणि लोकांना चांगल्या सरकारचा ॲश्युरन्स देण्यासाठी सरकारकडे 1 वर्ष आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. सरकार घाण साफ करतंय का लोक सरकारला पुढच्या निवडणुकीत साफ करतायत हे येत्या काळात सिद्ध होईल. सध्या तरी UPA 2 हे काठावर पास जरी होत असलं तरी ते स्वकर्तृत्वावर नव्हे तर विरोधी पक्षांच्या दुर्बळपणामुळे एवढाच या जमा खर्चाचा अन्वयार्थ. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.